नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 1927 कोटी रुपये लवकरच मिळणार असल्याचं कालच आपल्या सगळ्यांना कळालं आहे। तर सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारने पीक विम्याच्या रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आणि याच्यातनं किती जिल्हे पात्र आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत। किती जिल्ह्यांना किती निधी याच्यातनं पात्र झाला आहे ते सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, यामध्ये नाशिक, जळगाव यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 1927 कोटी रुपये हे मिळणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। तर पीक विमा योजनेत राज्यात बीड पॅटर्ननुसार आधारित राबवण्यात येत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी पीक विम्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली असेल तर त्या ठिकाणी 110% विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्या पुढील नुकसान भरपाईसाठी राज्य शासन जबाबदार असतं। त्यानुसार 2023 मध्ये 7,621 कोटी रुपये विमा कंपनी मार्फत 5,469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि उर्वरित जी काही रक्कम आहे ती 1927 कोटी रुपये ही राज्य शासनाने ऑलरेडी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकली। ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबतचा 30 सप्टेंबर 2024 रोजीचा शासन निर्णय देखील आलेला आहे। ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे, अशी माहिती आता धनंजय मुंडे म्हणजेच कृषी मंत्री यांनी दिली आहे। तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे जे काही धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यांच्यासाठी आता याच्यातनं त्यांनी आभार देखील व्यक्त केले आहेत। तर याच्यामध्ये नाशिक आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे, नंतर मित्रांनो तुमचा सोलापूर आहे, सोलापूर नंतर तुमचा सातारा आहे, सातारा जिल्ह्यानंतर तुमचा राहिलेला जिल्हा चंद्रपूर आहे। नंतर हे तुमचं या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत याच्यामधनं किती कोणत्या जिल्ह्याला आकडेवारी मिळणार आहे ते पण जाणू। नाशिक जिल्ह्यासाठी 656 कोटी रुपये याच्यातनं मंजूर करण्यात आले, जळगाव जिल्ह्यासाठी 470 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, अहमदनगर जिल्ह्यासाठी 713 कोटी रुपये याच्यातनं मंजूर आहे, तर सोलापूर जिल्ह्यासाठी 2.66 कोटी रुपये याच्यात मंजूर आहे, सातारा जिल्ह्यासाठी 27.73 कोटी रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 58.90 कोटी रुपये हे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणारे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।